नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरू अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामीसुतांच्या गादीवर कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थांते. तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असती सांप्रंत, परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमुच्या मानसी, त्या समयी मोर पाखरांसी, अधिकारी नेमू गादीसी, चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा, रात्रंदिन तोची चाळा, मोठ्या मोठ्याने ओरडती. आमची पाऱ्यांची वीट, जतन करावी नीट, वारंवार म्हणती समर्थ, काकूबाई लागोनी. लपवून ठेविले विटेसी, ती दिली पाहिजे आम्हासी, याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामीसुतांचा भ्रांता, कोकणात राहत होता. स्वामीसुत मृत्यू पावता, वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान, दादा तयांचे अभिधान, त्याच्या शरीरी असमाधान, कृश होत चालला. काकूबाईंनी तयांसी आणविले आपण आपासी, एक दिवशी समर्थांसी दादा प्रती दाखविले. बाळ चालले वाळोनी, याचा अमृत दृष्टीने पाहुनी, निरोगी करावे जी स्वामी, बाई विनवी समर्थांते. समर्थ बोलले बाईंसी, 4 वेळा जीव घालायासी, आरोग्य होईल बाळासी, चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादांची झाली आरोग्यता. समर्थांची कृपा करिता रोग कोठे राहिला. हे जगाव मोगलाईत, तेथे नानासाहेब भक्त, त्यांनी बांधिला श्रींचा मठ, द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापव्या मठात, या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईंसी, पादुका स्थापन करावयासी, तुम्ही पाठवा दादांसी समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान, तशात शरीर असमाधान, त्याची काळजी घेईल कोण, सत्य सांगा मज लागी. परी आज्ञा देतील समर्थ, तरी पाठवीन मी सत्य, मग समर्थाजवळी येत घेऊन या दादासी. समर्थ वृत्त ऐकून म्हणती दावे पाठवून, बाळ जरी आहे अज्ञान, तरी सांभाळू तयांसी. काकूबाई बहुत प्रकारे समर्था सांगे मध्योत्तरे, दादांसी पाठवणे नाही बरे, वर्जावे आपण सर्वांते. समर्थ तियेसी बोलले, त्यात तुमचे काही गेले, आम्हासी दिसले जे भले, तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगाती, दादांसी पाठविली केजे प्रती, पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवकऱ्यां सांगाती, त्यासी मुंबईस पाठविती, ब्रह्मचार्यांसी आज्ञा करती, याची स्थापा गादीवरी. ब्रह्मचारी बुवाजवळी दादांसी निहित मंडळी, जी समर्थ आज्ञा केली ती सांगतली तत्काळ. दादांसी करुणी गोसावी, मुंबईची गादी चालवावी, स्वामीसुताची यावी द्यावी, कपनी जोळी निशाण. ब्रह्मचारी दादासी उपदेशी ती दिवस निशी, गोसावी होऊन गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता, तरी ऐशा गोष्टी करिता, नकार म्हणेची सर्वता, न रुचे चित्त त्याची या. यापरी ब्रह्मचार्यांनी पहिली खटपट करूनी, शेवटी दादांसी मुंबईहुनी अक्कलकोटा पाठविले. दादांसी घेऊन सत्वरी ती सन्निध आले टाळकरी, तेव्हा दादा घेऊन तंबुरी भजन करीत आनंदे. समर्थ ऐसा समयांसी आज्ञा केली भुजंगासी, घेऊन माझ्या पादुकांसी मस्तकी ठेव दादांच्या. मोर्चेला आणून सत्वरी धरा म्हणती त्यावरी, आज्ञेप्रमाणे सेवे करिता ती तैसेची. श्रींच्या पादुका श्री पडता, उपरती झाली त्यांच्या चित्ता, हृदयी प्रगटला ज्ञानसविता, अज्ञान गेले लया ते. दादा भजनी रंगला, देहभानही विसरला, स्वस्वरूपी लीन झाला, सर्व पळाला अहंभाव. धन्य गुरुचे महिमान, पादुका स्पर्श करून, जाळे तत्व काळ ब्रह्मज्ञान, काय धन्यता वर्णावी. असो दादांची पाहुणी वृत्ती,
काकूबाई दचकली चित्ती, म्हणे समर्थ दादांप्रती वेट खचित लाविले. ती म्हणे, जी समर्था, आपण हे काय करिता? दादांची या शिरी ठेविता पादुका काय म्हणून? समर्थ बोलले, ते येसी जे बरे वाटेल आम्हासी, तेची करूया समयासी, व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन, एकासी गोसावी बनवून टाकेला आपण मारून, हेतुकीची पुरी झाले. ऐकून ऐसा वचन आला, समर्थाशी क्रोध आला, घाला म्हणती बाईला खोड्या माझे सत्वर. काकूबाईने एकांत करुणी मांडलेला अनर्थ, नाना अशा अपशब्द बोलत बाळ पिटीत स्वहस्ते. परी समर्थ त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादांसी बनविले गोसावी, कपनी जोडी अर्पिली. दुसऱ्या दिवशी दादांसी समर्थ पाठविती भिक्षेसी, ते पाहुणे काकूबाईशी दुःख केले अपार. लोळे समर्थांच्या चरणावरी करुणा भाकी पदर पसरी, विनवतेसे नाना परी शोक करी अपार. समर्थांशी हसू आले, अधिकची कौतुक मांडिले. दादांसी जवळ बोलविले, काय सांगितले दयांसी. अनुसया तुझी माता, तुझपासी भिक्षा मागा आता. आयुष्य म्हणून तत्वता, जननी जवळ पातला. ऐसे बाईनी पाहुनी क्रोधविष्ट अंतकरणी, म्हणे तुझी ही करणी लोकपवाद कारण. भिक्षा अन्न आपण सेवावे, हे नेहमीची जाण बरवे. चाळे अवघे सोडावे, संसारी व्हावे सुखाने. ऐकुनी मातेची उक्ती, दादा तिज प्रती बोलती, ऐक सुखे तुच्छ गमती माझे माते आजपासून. पुत्राचे ऐकून वचन उदास झाले तिचे मन, असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी, स्वामी सुतांच्या गादीवरी बसून संस्था चालविली. ते दादाबुवा सांप्रती मुंबई माझी वास्तव्य करीती, काकूबाई अक्कलकोटी वसताती आनंदे. कलियुगी दिवसेंदिवस वाढेल स्वामी महिमा विशेष, ऐसे बोलले स्वामीदास येथे विश्वास धरावा. दोघा बंधूचे ऐसे वृत्त वर्णिले, असे संकलित केला नाही विस्तार, येथे सार मात्र घेतले. जैसे श्रेष्ठ स्वामी सुत, तैसेची दादाबुवा सत्य, भोवरे जग उद्धारार्थ विष्णू शंकर अवतरले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत, सदा प्रेमळ परिसोत अष्टमाध्यायी गोडहा. श्री स्वामी चरण परमवस्तु श्रीमस्तु शुभम भवती. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्था. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.